आपल्या सर्वांना माहिती आहे की नार, पार, अंबिका, औरंगा या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, या पश्चिम नद्यांना ते पाणी एकत्रित करून गिरणा खोऱ्यामध्ये वळवणं, नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प गेल्या 40-45 वर्षांच्या पासूनची या प्रकल्पाच्या संदर्भातली मागणी होती। 2004 मध्ये या प्रकल्पाला कॅबिनेटने मान्यता दिली आणि आत्ताच्या घडीला या मूळ प्रकल्पाचं वर्क ऑर्डर पण त्या ठिकाणी झालेली आहे। याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून मालेगाव तालुक्याच्या मोसमसाळ कालव्याचं माती कामाचं काम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि मागच्या महिन्यापासून सुरू झालेल्या या कामाची पाहणी करण्यासाठी आज परिसरातले सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले होते। मला वाटतं की या 2-3 वर्षामध्ये जेव्हा नार पार प्रकल्प पूर्ण होईल तर नाशिक जिल्ह्याचे तालुक्याच्या हजारो शेतकऱ्यांना आणि त्यासोबतच जळगाव जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांच्या हजारो शेतकऱ्यांना याचा चांगल्या पद्धतीने लाभ होईल। त्यांची प्रगती होण्यामध्ये या प्रकल्पाचा एक सिंहाचा वाटा त्या ठिकाणी असणार आहे। सिमेंट काँक्रीट वरून बरेच शेतकऱ्यांचा काही गैरसमज आहे की त्यामुळे काही विरोध होतोय। काही ठिकाणी काही लोक अफवा उठवतात की आता लाइनिंग केलं जाणार आहे आणि त्यामुळे जे काही त्या भागामध्ये पर्क्युलेशनच्या माध्यमातून जे काही पाणी मिळायचं ते पाणी मिळणार नाही। तर हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी होणार नाही, परंतु शास्त्रीय पद्धतीने त्या कॅनॉलवरची स्ट्रक्चर बांधत असताना स्ट्रक्चरच्या सुरुवातीला आणि शेवटी पण त्या ठिकाणी पाण्याचं पर्क्युलेशन होऊ नये, माती भराव खचू नये म्हणून लाइनिंग करावं लागतंय। काही ठिकाणी कॅनॉल भरावमध्ये असतो तर त्या ठिकाणी पण त्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या पर्क्युलेशनच्या मुळे नुकसान होतंय, पाणी उफळून निघतंय आणि मग अशा ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी असते की तिथं लाइनिंग केलं पाहिजे। तर अशाच ठिकाणी फक्त लाइनिंग त्या ठिकाणी केलं जाईल। या प्रकल्पावरून बरेच श्रेयवादाची लढाई सुरू आहे। हे सर्व श्रेय शेतकऱ्यांचं आहे। शेतकरी बांधवांनी अतिशय शास्त्रीय पद्धतीने जलतारा हा प्रकल्प त्यांनी शोधून काढला। साधारणपणे आपण शेताची जी काही बांधबंदिस्ती केलेली असते आणि त्या शेताचा उतार ज्या भागामध्ये असेल त्या भागाच्या शेवटी कोपऱ्याला एक 5 फूट बाय 5 फूट बाय 6 फूट खोल असा खड्डा करणं आणि त्या शेतामध्ये असलेली जी काही दगड गोटे असतील, विहिरीचे दगड असेल ते टाकून त्याचं फिलिंग करणं एक प्रकारे तो शोषखड्ड्यासारखं काम करतो आणि म्हणून पावसाळ्यात पडलेलं पाणी त्या ठिकाणी त्या खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीत मुरत आहे आणि साहजिक आहे की जमिनीच्या पाण्याचा थर उंचावण्यामध्ये, वॉटर टेबल वाढण्यामध्ये त्याचा एक मोठा परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो आहे। दुष्काळी भागामध्ये ज्या भागामध्ये हे मोठ्या प्रमाणात कामं झाली तर मे महिन्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अतिशय वरच्या पातळीवर पाणी उपलब्ध आहे असे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत। आणि नुसतं पाण्याची पातळी वाढवणं हेच नाही तर पिकांच्यासाठी जे काही जीवाणूंची आवश्यकता आहे ते जीवाणू सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यामुळे पिकांचं चांगली फळ निष्पत्ती, उत्पन्नामध्ये वाढ त्या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून मालेगाव तालुक्यामध्ये सुद्धा लोकसहभागातून हा प्रयोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि शेतकरी बांधवांना माझी या निमित्ताने विनंती, आव्हान असणार आहे, आपण जर आपल्या आपल्या शेतामध्ये हे जलतारा प्रकल्प जर राबवले तर येणाऱ्या काळामध्ये पाण्याची पातळी वाढवण्यामध्ये याचा मोठा सहभाग त्या ठिकाणी दिसून येईल आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यामध्ये एक चांगली भूमिका या जलताराच्या माध्यमातून दिसून येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।